तुम्हाला माहित आहे का वाम मसाला इतर काय नावं आहेत ती? त्याला वांबट, वाम, किळशी, आहेर ही मराठीत नावं आहेत आणि इंग्लिशमध्ये इल फिश असंही म्हणतात. पण या सापासारख्या लांब माशाला आपण जास्त वाम या नावाने ओळखतो. बरं, या दोन प्रकारची वाम असते. एक म्हणजे पिवळ्या कलरची स्किन असणारी आणि दुसरी म्हणजे चंदेरी कलर आणि काळी स्किन असणारी. ही वाम बेसिकली गोड्या पाण्यामध्ये आणि समुद्रामध्ये जास्त मिळते. खायला ही खूप चवदार असते. काल मी वाम फिश फ्रायची रेसिपी शेअर केली. आज वामचा रस्सा किंवा करीची रेसिपी शेअर करते. इथे मी अर्धा किलो वाम घेतली, त्यातली पावशेर फिश फ्राय केली आणि बाकी उरलेल्याचा रस्सा केला. चला आधी करीसाठी लागणारा मसाला वाटून घेऊया पटकन. फिश फ्रायचा मसाला वाटला होता तेच मिक्सरचं भांडं घेतलं. आता खड्या मसाल्यामध्ये आहे दालचिनी, काळी मिरी, लवंगा, मसाले फुले आणि हिरवी विलायची. हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून चिरलेलं ओलं खोबऱ्याचे तुकडे, आलं, लसूण, कच्ची हळद आणि कोथिंबीर घालून थोडं पाणी टाकून आधी याची पेस्ट वाटून घेतली आणि ती वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतली. बरं, इथे मी कच्च्या हळदीचा उपयोग केलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर स्किप करू शकता. फक्त फोडणीमध्ये हळद तेवढी घाला. मग सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो घालून पेस्ट करून घ्या. बरं, इथे तुम्हाला ग्रेव्ही किती लोकांसाठी करायची त्याप्रमाणे कांदा आणि टोमॅटो वाढून घ्या. चला घ्या पातेले, त्यात घाला आधी तेल, मग त्यात घाला कांदा टोमॅटोची पेस्ट आणि 1 मिनिटभर परतून झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं तेल सुटेपर्यंत चांगलं शिजू द्या. मग त्यात घाला हिरवं वाटण आणि काळा मसाला, गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला. जसं तुम्हाला तिखट हवं असेल अगदी त्याप्रमाणे घाला आणि छान परतून घेऊन त्यात घाला धुतलेली वाम. मग आवश्यकतेनुसार पाणी घालून वरून कसुरी मेथी, चवीनुसार मीठ आणि आमसुलं घाला आणि झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं शिजू द्या. तयार आहे वामचा रस्सा. ग्रेव्हीचं टेक्स्चर आणि कलर तर बघतच असाल. अजून काही सांगायची गरज आहे का? ट्राय करून बघा.